ओम नमो नारायण। मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, भारतीय आयुर्वेद एवं अध्यात्म योगपीठ नाशिक मधून बोलतोय। मित्रांनो, आज आपण विष चिकित्सा या विष आपल्या शरीरामध्ये कसं जात आहे, बऱ्याच वेळा हे पाहण्यात आलंय की आपल्याला काही रोग असे झालेत की आपण डॉक्टरकडे जातो, परंतु कधी असं होते की ते कुठल्याही टेस्ट मध्ये येत नाही आणि रोग तर तुम्हाला राहतोच। तर तुम्ही असं काय समजायचं की ज्या विषामुळे आपल्याला झालेलं आहे, आपल्या शरीरामध्ये पॉइझन गेल्यामुळे झालेलं आहे, हे कसं समजायचं, त्यावर मी थोडासा प्रकाश टाकणार। आमच्या आयुर्वेद पुराण ग्रंथानुसार देव आणि दानव हे दोघंही ज्यावेळेस अमृत मिळवण्यासाठी क्षीर नावाच्या समुद्रामध्ये समुद्र मंथन करत होते, असं समुद्र मंथन करत असताना त्या समुद्रामधून एक भयावह, फार भयानक स्वरूपाचा एक मनुष्य बाहेर निघाला की जो मनुष्य फार अवाढव्य मोठा असा होता। त्याला 4 मोठमोठे दात होते, त्याचे जे केस आहे हे हिरवे होते आणि डोळे जे आहे हे अग्नीने तप्त होते। असा तेजस्वी पुरुष त्यामधून निघाला आणि नंतर त्याला बघून सर्व जे दानव आहेत, देव आहेत, यांना पण चिंता झाली की हे काय आहे, आपण तर अमृत मिळवण्यासाठी मंथन करतोय आणि हा पुरुष मध्येच आलाय, हा कोण आहे। तर नंतर भगवान ब्रह्मदेवाने त्यामध्ये हस्तक्षेप करून भगवान ब्रह्माला हे समजलं की हा जो आहे हा विष पुरुष आहे आणि नंतर भगवान ब्रह्माने त्या विष पुरुषाला आपल्या पृथ्वीवर जंगम आणि स्थावर म्हणजे काही प्राणी विषाचे तयार झालेत आणि काही वनस्पती तयार झालेत, अशामध्ये त्याला प्रवेश करण्याचे सांगितले व तिथूनच आपल्या पृथ्वी तलावर विषाची ही उत्पत्ती सुरुवात झाली। तर तो विष आपल्या शरीरामध्ये कशा माध्यमातून प्रवेश करू शकतो किंवा तो रोग कसा ओळखायचा आपण, ह्याबद्दल आपण आता सविस्तर बोलणार। जी समुद्र मंथनामधून जी 14 रत्ने निघाले त्यापैकी एक विष होत आहे। विष पण विषाला आपण आयुर्वेदिक शास्त्राने रत्नच मानलेलं आहे। तर जे जंगम विष आहे हे आपल्याला जे आहे हे प्राण्यांपासून मिळते। ह्यामध्ये साप, बेंडूक, उंदीर, पाल, झुरळ, वाघ, सिंह हे असे बरेचसे जे काही प्राणी असतात, जे कीटक असतात, त्यामुळं आपल्या शरीरामध्ये विष होत आहे। आणि हे कीटक नुसते तुमच्या जेवणाच्या पदार्थामधनं तुम्ही ज्यावेळेस झोपताय त्यावेळेस तुमचे जे फूड ठेवलेलं असते त्यावर नुसते हे चाललेच, समजा त्यांचं मलमूत्र पडलं किंवा त्यांचा स्पर्श जरी झाला तरी त्या अन्नामध्ये ते जे आहे विष उतरतं आणि ते विष उतरल्यानंतर ते आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्ताची जी आहे ही दुष्टी होत आहे, आपलं रक्त जे आहे दूषित होत आहे आणि शरीरावर असे काही रोग लागतात की जे रोग कुठल्याही टेस्टमध्ये ओळखले जात नाहीत। आणि स्थावर विष ज्याला म्हणतो आपण, तर तो स्थावर विष आपल्या शरीरामध्ये हे ज्या वनस्पती असतात, उदाहरणार्थ बचनाक आहे, कुचला आहे, कळलावी आहे, कण्हेरचं झाड आहे आणि असे बरेचसे गवत आहेत, काही भाजीपाल्या पण आहेत। आपण जंगलामधून चालत असताना आपला नुसतं त्या वनस्पतीला स्पर्श जरी झाला तर आपल्या शरीरावर ऑटोमॅटिक गांध्या येतात। आता गांध्या येतात म्हणजे काय, ते पॉयझनच फेकतात ना आपल्या शरीरामध्ये, तिथनं पण आपल्याला वनस्पती, पेड पौधे ह्यापासून पण आपल्या शरीरामध्ये जे आहे हे विष फैलत आहे। मित्रांनो, आपल्याला आपल्या खाण्यामधून पण आपल्याला थोडंसं विष आपल्या शरीरामध्ये तयार होत आहे। उदाहरणार्थ तुम्ही मध आणि तूप हे एकाच जेवणाच्या वेळेस जर तुम्ही सेवन केलंय तर तुमच्या शरीरामध्ये निश्चित विष तयार होणार, पॉइझन तयार होणार। तसेच जे मच्छी आहे, मच्छी खात असताना जर तुम्ही दूध पिला तर ते विरुद्ध अन्न होतं, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे आहे विष तयार होत आहे। तिसरं जे आहे की तुम्ही मांस ज्यावेळेस खाता तर त्या मांसासोबत तुम्ही दूध आणि दही हे खायचे नाही, तरी ते विरुद्ध अन्न होतं। तिसरं जे आहे, आजकाल तुम्हाला हॉटेलमध्ये आपण बघतोय की मिक्स तुम्हाला नॉनव्हेज दिलं जातं, ते एकदम चुकीचं आहे। जर तुम्ही पशुचं मांस खाल्लं तर त्या दिवशी तुम्ही पशुचंच मांस खायचं आणि जर पक्ष्याचं तुम्ही मांस खाल्लं तर तुम्ही पक्ष्याचंच खायचं। त्या दोघांचं जर एकत्रित केलं तरी ते विरुद्ध होऊन तुमच्या शरीरामध्ये विष तयार होतं व तुम्हाला वेगवेगळे आजार लागतात। तसे शस्त्र, लोखंडी शस्त्र लागणे, त्यामुळेही शरीरामध्ये तुमचं विष जे आहे फैलल्या जातं। अशा पद्धतीचे विष आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला निद्रा जास्त लागते, तंद्रा राहतं, झाप येतं, झडप राहतं शरीरामध्ये। आपल्याला काही अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सप्तधातूंची वृद्धी होत नाही, आपला प्रतिकार शरीरामध्ये वाढत नाही। त्याच्यानंतर तोंडाला फेस येणे, शरीरामध्ये नेहमी अकडजकड राहणे, धाप लागणे, श्वास लागणे, ते चांगलं तुम्ही खा, शरीराला कधीही लागल्यासारखं वाटत नाही। कितीही ट्रीटमेंट घ्या, ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपला रोग नीट झाला असं आपल्याला वाटत नाही, कारण की हे जे विष ह्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे गेलेलं असतं तर ते रक्ताचे जे स्त्रोतस आहेत त्या स्त्रोतसांचा ते अवरोध करतं आणि स्त्रोतसांचा अवरोध केला की शरीरामध्ये तुमच्या वात आणि कफ हे तिन्ही तुमचे दूषित केलं जाते आणि शरीर निवड दिवसेंदिवस असं जीर्ण शरीर होत राहतं।
वजन कमी होतं, मांस शरीरामधलं कमी होतं, सुकलेल्या लाकडासारखं शरीर होतंय, अशा पद्धतीचे आपल्याला लक्षणं त्यामध्ये आढळून येत. ह्या व्यतिरिक्त आणखी शरीरामध्ये आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये विषाने प्रवेश केला, अन्नाच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही त्या विष वनस्पतीच्या संपर्कात आल्यामुळं म्हणा, तर याच्यामध्ये असं होते की जे केस आहेत की तुम्ही केसांना समज थोडे जरी ओढले तर असं गुच्छ तुमच्या हातामध्ये येतो. दुसरं असे की एखाद्याच्या अंगावर समजा थंड पाणी जरी मारलं असं तर लगेच आपल्याला जशी झिंझिनी येते थोडी आणि जे केस आहेत हे उभे राहतात, तसं त्या माणसाला होत नाही. एखाद्या माणसाला आपण समजा काठीने जरी मारलं, त्याच्या शरीरावर जर वळ येत नसतील तर समजून घ्यायचं काहीतरी ती अशा पद्धतीचं त्याला विष त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. बऱ्याच वेळा असं आपण पाहतो की इंजेक्शन पण त्या शरीरामध्ये टोचल्या जात नाही डॉक्टरांकडून, किंवा आपण म्हणतो तो चालताना त्याला दगड रुतत नाही, काही नाही वगैरे, तो समजून घ्यायचं विष चिकित्सा आहे. आणि असा जो मनुष्य असतो तो दररोज जो आहे मरणाकडे ओढण्यासाठी तो जातोय. शरीर त्याचं साथच देत नाही मित्रांनो. काही खाल्लं तर त्याला जुलाब होतात, उलटी होतंय. तर हे समजून घ्यायचं आपल्या शरीरामध्ये विष आपल्या शरीराने कुठंतरी प्रवेश केलेला आहे, विषबाधा आपल्याला झालेली आहे. तर अशा रोगांना नीट करण्यासाठी आपल्याला त्याचं नाडी परीक्षण करून आपल्याला विषबाधा खरोखर झाली काय, हे लक्षणं त्याच्या शरीरामध्ये दिसतं काय हे बघणं जरुरी आहे. औषधं गोळ्या घेऊन जर आपल्यावर परिणाम होत नसेल तर समजून घ्यायचं घरामध्ये किंवा जंगलामध्ये किंवा आपल्या अनियमित खानपानामुळं आपल्या शरीरामध्ये विष हा प्रकार जो आहे तो वाढलेला आहे. त्यासाठी आयुर्वेदिकमध्ये आपल्याला वमन क्रिया म्हणजे उलटीच्या दोषामधून काही आपल्याला औषधं ते जे विष बाहेर काढता येतं, त्याला जुलाब लावून त्याला विरेचन म्हणतात, त्या वाटे आपण त्याला ते करू शकतो. त्याचा कोठा शुद्ध करू शकतो. त्याच्या शरीरामध्ये आपण रस, रक्त, मेद, मांस, अस्थि, मज्जा, वीर्य हे वाढणारे आपण त्याला औषधं देऊ शकतो, काढे देऊ शकतो. तर अशा रुग्णांनी इथं आपल्याकडे यावे, मोफत नाडी परीक्षण करून घ्यावे, आपल्या रोगाचं निदान करावे. हे सर्व मोफत आहे. आणि एखाद्याचा जर जुना आजार असेल तर तशा लोकांनी आपल्या आश्रमामध्ये थांबावे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि ह्या विष चिकित्सेमध्ये आपल्याला काही दैविक उपाय पण सांगितलेले आहेत, काही जप सांगितलेले आहे, काही मंत्र सांगितलेले आहेत. ह्या जप आणि मंत्रांनी तुमच्या शरीरामधली जी एंडोक्राइन सिस्टीम आहे, जी तुमची ज्याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये ग्रंथी बसलेल्या आहेत, त्या ग्रंथी व्यवस्थित स्त्रावण्यासाठी ह्या मंत्रचिकित्सेचा आणि जप तपचा खूप चांगला फायदा होतो. तर जर आपल्याला अशा पद्धतीचं काही लक्षण आढळत असेल तर निश्चित तुम्ही आपल्या आश्रमामध्ये या आणि तुमचं मोफत रोग निदान तुम्ही करा. औषधाची पण सुविधा आहे, तुम्हाला थांबायचं असेल तर थांबू पण शकता. ह्या विष चिकित्सा आणि विषविधी म्हणजे काय ह्या बाबतीत मी थोडं आपल्यावर आयुर्वेदानुसार प्रकाश टाकलेला आहे. तर आपण सतर्क राहायचं की आपल्या घरामध्ये आपण झोपल्यानंतर झुरळ आहे, उंदीर आहे, बेडूक आहे, साप आहे, हे दुसरेही प्राणी त्यांना जगायचं असतं, ते तुमच्या अन्नाला शोधतात आणि तेच अन्न आपण दुसऱ्या दिवशी खातो. तर तसं होता कामा नये. आणि मी जे ते 4-5 पदार्थ सांगितले तुम्हाला की मांसासोबत दही दूध खायचं नाही, मधासोबत तूप खायचं नाही. तसेच जर तुम्ही आज पशुचं मांस खाल्लंय तर पक्ष्याचं नाही खायचं, नेक्स्ट डेला तुम्ही खाऊ शकता. हे सर्व पाळा. अन्यथा असे काही रोग आहेत, कुष्ठासारखे रोग, कोड, सफेद कोड होणे आणि आपल्याला समजतच नाही कुठल्याच टेस्टमध्ये काही येत नाही, असे रोग तुम्हाला होतात. तर ह्या विरुद्ध आहार विहार आणि स्थावर आणि जंगम ह्या गोष्टींपासून आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करा. आणि आमच्या आश्रमामध्ये मोफत कन्सल्टिंगचा त्यामध्ये फायदा घ्या. बरेचसे संशोधित केलेले औषधं आहेत आमचे. ते संशोधित केलेले औषध आम्ही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करून आपल्याला निश्चितच आम्ही रोगमुक्त करणार. आणि रोग जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत माझ्या हॉस्पिटलमधून जायचंच नाही. ओम नमो नारायण.